दिवसाची सुरुवात यशूबरोबर. मी फार वर्षापूर्वी एक टीव्ही सिरियलमध्ये एक गोष्ट बघितली होती. त्यामध्ये एका डॉक्टरचं चित्रण केलं होतं आणि तो डॉक्टर नेहमी लोकांना मदत करत असे. गरिबांकडून तो कमी पैसे घ्यायचा किंवा एखादा जर पेशंट आला आणि त्याला तपासल्यावर त्याला असं वाटलं की ह्याला काही झालेलं नाही आहे, तो त्यांना परत पाठवत असे. तो त्यांच्याकडून पैसे घ्यायचा नाही त्याच्यासाठी. आणि त्याची पत्नी जी होती ही नेहमी कुरकुर करायची. ती नेहमी सांगायची की बघा इतर डॉक्टर किती कमवतात, इतर डॉक्टरांकडे किती पैसा आहे, चांगल्या बंगले आहेत, गाड्या आहेत आणि सर्व काही आहे आणि आपल्याकडे नाही. अशा प्रकारची ती तक्रार करत असे. एक दिवस ह्या डॉक्टरला अटॅक येतो आणि त्याला दवाखान्यात ॲडमिट करावं लागतं. मोठे डॉक्टर ज्यावेळेस सर्व काही तपासतात त्यावेळेस ते त्याला सांगतात की तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्याच्यासाठी कितीतरी लाख रुपये खर्च येणार आहे. आणि ही पत्नी जी असते ही काळजीमध्ये पडते, कारण एवढं त्यांच्याकडे पैसे नसतात. परंतु ही बातमी जी आहे ही हळूहळू त्यांच्या एरियामध्ये पसरते. ज्या भागात ते डॉक्टर काम करत असतात त्या भागात सर्व लोकांना समजते आणि सर्व लोक, श्रीमंत आणि गरीब, हे सर्वजण त्या हॉस्पिटलमध्ये येतात आणि प्रत्येकजण आपल्याकडून काही ना काहीतरी मदत म्हणून पैसे त्या पत्नीकडे जमा करतात. आणि नंतर तिला समजतं की इतके पैसे आलेले आहेत की हे ऑपरेशन करूनसुद्धा तिच्याकडे भरपूर पैसे उरणार आहेत. इतके लोक तिला पैसे देऊन जातात. त्यावेळेस ती त्याच्या नवऱ्याला, त्या डॉक्टरला सांगते की बघा हे एवढे पैसे आले. तो डॉक्टर तिला सांगतो की ही माझी खरी कमाई आहे, ही माझी खरी कमाई आहे. बघा येशूने म्हटलं आहे की जेथे तुमचं धन आहे तेथे तुमचं मनसुद्धा लागणार आहे. आपला जीवनामध्ये आपण सर्वात मौल्यवान आपण काय समजतो? आपला पैसा, आपला दागिने, आपलं जे काही आहे सर्व काही प्रॉपर्टी ते आपण मौल्यवान समजतो की आपलं आध्यात्मिक जीवन, देवाची सेवा ही आपण जास्त महत्त्वाची समजतो? आपलं प्रेम आणि सेवा ही सदैव राहणार आहे, ती नाशवंत नाही. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. लूक शुभवर्तमान ह्याचा 12वा अध्याय 33वा वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 12 अँड वर्स 33. तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणासाठी करून ठेवा, तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.